Good evening, sir. सुषमा, काल नव्हती, परवा नव्हतीस. सर कार्यक्रम होता म्हणून नव्हते. बर, ठीक आहे. गायत्री आली का? गायत्री आली आहे, ज्ञानेश्वर आलाय. ऋतू नाही का आज? याच्या आधी कुठलं सेशन होतं रे तुमचं आता 7:30 वाजता? स्पीच सर्कल. स्पीच सर्कल. आणि ते कुठला तरी सेमिनार पण होता ना? काय? काहीतरी होतं ना तुमचं आज 7:30 ते 8, 7:30 ते 8:30. हो हो काय केलं त्याच्यामध्ये तुम्ही? सर त्याच्यामध्ये म्हटलं इन्फॉर्मेशन देत होते, म्हणजे एखादी जर आता ते राहते एखाद्या बेटाबद्दल माहिती देत होते. हम्म. म्हणजे एखादं समुद्रावरती ते बेट कसं काय आलं, त्याने कोणी जनरेट केलं, त्या बेटावरती आपण ह्युमन्सने काय काय केलं. तर आपण ह्युमन्सने तिथे मतलब एक लँड आहे, एअरपोर्ट्स बनवले, वेगवेगळ्या देशांबद्दल इन्फॉर्मेशन देत होते. असं कुठल्या याच्यावर झालं आधी? म्हणजे कुठलं बेट आपल्या जवळचं आहे असं? आपल्या जवळचं हा? हे अंदमान निकोबारचं बेट नाही का हे. अंदमान निकोबारचं बेट आहे. हा, अजून? अजून दुबईचं बेट आहे. दुबईला पण एक बेट आहे. आपल्या जवळचं थोडी आहे. हा सॉरी. आपल्या जवळचं कुठलं आहे? तू एकटीच होती का त्याच्यात? हो मी एकटीच होती. बाकी बाकी पण होते, बट या सेशन मध्ये जे लोक जॉईंड होतात ते कोणीच नव्हते. अच्छा. सगळे त्या सर कुठे? का आता आधी सेशन होतं ना तुमचं 7:30 ते 8:30 वेगळं सेशन होतं आज. हो सर, त्या इंडियन आर्मीचं मी पण होतो सर. हा, इंडियन आर्मीचं. हो सर, होतो ना मी पण. काय सांगितलं मग त्यांनी? ते आर्मीबद्दलच बोलत होते सर. काय ते स्क्रीन बोलत होते दिसते का रे आता तुम्हाला? एप्रिल मध्ये. हो सर. एप्रिल मध्ये NDA ची परीक्षा आहे. इंडियाची परीक्षा आणि जानेवारी मध्ये त्याचा निकाल असतो. हा. 12वी पास वाल्यांना असतो. अच्छा. सर आम्हाला वाटलं होतं की तुमचा लेक्चर नाहीच आहे आज. हो का? का ग? काय ते सेशन चालू होतं म्हणून का? म्हणून मग मी पण अर्धा नेट उडवून दिलं थोडस बाकी. अर्ध नेट उडवून टाकलं? अरे वा. मी असो की नसो, तुम्ही नेट उडवायचा काय संबंध? बरं चला, तुम्हाला स्क्रीनवर नोट्स कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी शिकवलं होतं मी तुम्हाला काल, बरोबर ना? हो. डी मॉयवर्स थेरम आणि क्यूब रूट ऑफ युनिटी. डी मॉयवर्स थेरम परत समजावतो. सुषमा लक्ष दे. हो. जेव्हा cos थिटा प्लस आय साइन थिटा या फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे असतो, तेव्हा जर त्याची पॉवर n असेल, n घातांक त्याचा जर n असेल, तर डी मॉयवर्स थेरम नुसार तो घातांक अँगल सोबत मल्टिप्लायला जातो. ठीक आहे. पण हे कधी होईल? फक्त जेव्हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तेव्हाच.
असं इतर वेळेस होईल का हे असं? नाही, इतर वेळेस नाही करायचं. फक्त कॉम्प्लेक्स नंबर असेल तेव्हाच ही गोष्ट होऊ शकते. ठीक आहे. मग इथे मी काही एक्झाम्पल लिहून दिले तुम्हाला. कॉस थिटा प्लस आय साइन थिटाची पॉवर जर 7 असेल तर त्या 7 ला आपण अँगल सोबत मल्टिप्लायला घेऊ शकतो. मग तो होईल 7 थिटा, है ना? हो सर. हा. 8 असेल 8 तर 8 ला पण आपण मल्टिप्लायला टाकू शकतो अँगल सोबत. मग तो होईल 8 थिटा. सेम कुठलाही असेल तर आपण करू शकतो. बघा इथे मी मुद्दाम एक मायनस वाला घेतला होता. -5 साइन थिटा केला, सॉरी कॉस ऑफ -5 थिटा साइन ऑफ -5 थिटा. असं जर केला तर कॉस काय करतो मायनस साइनला? कोण सांगेल कॉस काय करतो मायनस साइनला? गिळून घेतो. रितू बोलली का? कोण? हो. आणि साइन काय करतो मायनस साइनला? साइन काय करतो मायनस साइनला? साइन मायनस साइनला बाहेर फेकतो. काय करतो साइन मायनस साइनला? बाहेर टाक. बाहेर टाकतो. मग बघा इथे प्लस होता, आतला मायनस बाहेर आला तर प्लस इंटू मायनस झाला मायनस. ओके. मायनस. मग काही एक्झाम्पल घेतले होते मी. जेव्हा आपण असे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तर जेव्हा जो अँगल सोबत मल्टिप्लायला आहे त्याला पहिले बाहेर काढून घ्यायचा. पहिले आतला जो आहे तो कॉस थिटा प्लस आय साइन थिटाचा फॉर्म बनवायचा. कॉस थिटा प्लस आय साइन थिटाचा फॉर्म बनला. बघा इथे बनलाय कॉस थिटा प्लस आय साइन थिटाचा फॉर्म. एकदा पॉवर झाली 14, इकडे पॉवर झाली 12. आता दोघांचा डिनॉमिनेटर सॉरी दोघांचा बेस जो आहे तो सेम आहे. त्या बेसला आपण वरती घेऊ शकतो. बेसला जर वरती घेतला तर त्याची जी पॉवर आहे ती काय होऊन जाते? निगेटिव्ह. हे बघा इथे -12 दिसते नाही बघा, -12. मग दोघांचा बेस जेव्हा सेम असतो तेव्हा पॉवरची होते ऍडिशन. इथे एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणून इथे होईल सबट्रॅक्शन, वजाबाकी. 14 - 12 किती? 2. आता या 2 ला परत डी मॉयर्स थेरमनी मध्ये टाकलं. अँगल सोबत आला तर cos 2 थिटा प्लस आय साइन 2 थिटा असं बनलं. समजलं का? हे काही प्रश्न केले होते आपण काल. त्याच्यानंतर काल आपण शिकलो तो क्यूब रूट ऑफ युनिटी, है ना? क्यूब रूट ऑफ युनिटी. क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. या डब्ल्यू ला काय म्हणायचं? ओमेगा. डब्ल्यू म्हणजे काय ते? ओमेगा. आणि ओमेगा साठी कोणतं रिलेशन लक्षात ठेवायचं? तो ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. बरोबर. त्याच्यावरून हे रिलेशन येतं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. त्याच्यावरून एक एक रिलेशन आपण बनवलं होतं की ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा असेल, हा +1 तिकडे गेला तर होऊन जाईल -1. त्याच्यानंतर ओमेगा स्क्वेअर प्लस 1 केला, ओमेगा प्लस 1 केला तर हा ओमेगा स्क्वेअर तिकडे पलीकडे गेला तर झाला मायनस ओमेगा स्क्वेअर. सेम ओमेगा स्क्वेअर प्लस 1, फक्त ओमेगाला तिकडे पाठवला तर तो होईल मायनस ओमेगा. बरोबर ना? मग हे येतात रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे जे आहे इथे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 हे एक वर्ग समीकरण आहे. समीक्षा आपलं सुषमा, हो सर. वर्ग समीकरण असल्यामुळे त्याला आपण सॉल्व्ह केलं तर त्याचं रूट्स निघतात. रूट्स. मग रूट्स ओमेगाच्या 2 व्हॅल्यूज भेटतील. एक आहे -1 प्लस √3i/2, दुसरी असेल -1 -√3i/2. ओमेगा रेस टू 3n, ओमेगाच्या पॉवर मध्ये 3 च्या मल्टिपल मध्ये कोणी पण आलं तर आन्सर विल बी 1 ओनली. म्हणजे ओमेगा रेस टू 3 ला तर 1 लिहिणारच, पण ओमेगाच्या पॉवर मध्ये 3 चा मल्टिपल सपोज 24 आला तर त्याला आपण लिहू शकतो ओमेगा क्यूब आणि त्याची पॉवर 8.
ओमेगा क्यूब आणि त्याची पॉवर 8 म्हणजेच 1 ची पॉवर 8. 1 ची पॉवर इज 1 इट सेल्फ. म्हणून त्याला आपण ओमेगा रेस टू 3 चा मल्टिपल कोणीही असेल ओमेगाच्या पॉवर मध्ये, तर त्याचा प्रत्येकाचा आन्सर आपण लिहू शकतो 1. ठीक आहे. मग हे काही क्वेश्चन्स ओके घेतले सर. होते आपण. क्वेश्चन्स घेतले होते काही, आणि अशा प्रकारे हा चॅप्टर संपला होता. बरोबर ना? या हो. चॅप्टर मध्ये मी एक गोष्ट बनवलीये, तुम्हाला दाखवतो. छान गोष्ट आहे. ओके सर. ती बघून तुम्हाला छान वाटेल. हे बघा, कॉम्प्लेक्स नंबरला मी असं डिवाइड केलं. सर हे सगळे फॉर्म्युलाज आहेत का? हो, प्रॉपर्टी. फॉर्म्युले हे सगळे कॉम्प्लेक्स नंबरचे. सर मग लिंक सर वरती थोडं झूम करा. बघा, छान आहे ना? हो हो सर. सर, खूप बेस्ट आहे. मी वाटल्यास तुम्हाला हे ग्रुपवर सर हे टाकतो. ग्रुपवर शेअर करा. हो, मी हे ग्रुपवर टाकतो म्हणजे तुम्हाला तिथे भेटेल. सर हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत का ह्या चॅप्टर मधले? हो बा, हे मी ऑलरेडी आपल्या नोट्स मध्ये लिहून दिलेले आहेत, पण हो सर. तुम्हाला हे समजायला सोपं जावं म्हणून असं बनवलंय. सर मग हा चॅप्टर संपलाय तर मग सर तुम्ही सोमवारी टेस्ट घेशाल का? स्मॉल टेस्ट. सोमवारी हो आपलं सर, लेक्चर तुम्ही या नसतं ना बाळा. चॅप्टरवर टेस्ट घ्या. आपलं लेक्चर असतं बाळा मंगळवारी. मंगळवारी असतं ना? अच्छा, मग मंगळवारी घेऊ ना सर? हो, मंगळवारी घेऊ, काही हरकत नाही. सर क्लासमध्ये युनिट टेस्ट असते का? असं युनिट टेस्ट असं काही नसतं बाळा, पण मी घेईल तुमची टेस्ट. तुम्ही ओके तयारी सर. करून या. सोपे हो सोपे प्रश्न विचारेल, तुम्ही हो. त्याचे उत्तरं द्यायची. ओके. ओके. आता पण तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, कारण मला याच्यावर मी प्रश्न विचारेलच ना तुम्हाला, जे झालंय सगळं त्याच्यावर. हो सर. तुम्ही वाटल्यास थोडं 5 मिनिटं घ्या आणि रिवाइज करा की काय करायचंय आपल्याला. मी हे ग्रुपवर शेअर करतो, म्हणजे याची तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा असं ऍज इट इज तुम्ही पण बनवू शकता. हो, ठीक ओके आहे. सर. ट्रिग्नॉमेट्रीचं पण आहे असं एक. ट्रिग्नॉमेट्रीचं पण मी तुम्हाला सर दाखवतो. ट्रिग्नोमेट्रीचं पण शेअर करा. हो हो, मी 1 मिनिट, मला मला शोधू द्या. मी सर स्क्रीन असं अँगल एक्स मेजरमेंटचं पण आहे का? नाही बा, अँगल अँड इट्स मेजरमेंटला गरज नाही. माझी स्क्रीन शेअरिंग हो सर, थांबलंय ना? ते स्क्रीन दोनच शेअरिंग थांबलं. फॉर्म्युले इम्पॉर्टंट. हो, माझी स्क्रीन शेअरिंग थांबली आहे ना? हो सर. होते का स्क्रीन शेअर? नाही होत. ट्रिग्नॉमेट्रीचं पण आहे असं माझ्याकडे. दोन्ही पण सर ग्रुपवर शेअर करा. हो हो. सर आता कोणता चॅप्टर घेणार आहात? आता तुम्ही सांगा, तुम्हाला शाळेत एक्झाम मध्ये कुठला आहे? एक्झाम मध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि ट्रिग्नोमेट्री, अँगल अँड इट्स मेजरमेंट. अच्छा. सर जेवढं एक्झाम मध्ये येणार आहे तेवढं शिकवून झालेलं आहे तुमचं. हो का? हो सर. ओके, व्हेरी गुड. ट्रिग्नॉमेट्रीची शीट
सर नंतर पाठवून द्यायचा ना मग. हो बाळा, नंतरच पाठवेल मी. हम्म. ओके. बघा, मी दाखवतो तुम्हाला. स्क्रीन शेअर करतो परत. ओके सर. दिसते का माझी स्क्रीन? नाही. आता दिसते का सांगा? हो, आता दिसते. हे बघा, ट्रिग्नोमेट्रीची शीट आहे. सर हे पण पाठवून द्यायचं. हो. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बघून घ्या एकदा. झूम करू का? थोडं दिसतंय का तुम्हाला? नाही, करा सर. सर थोडस झूम करा. बघा नीट सगळे फॉर्म्युले. बघताय ना तुम्ही? फॉर्म्युले रीड करा. एक एक फॉर्म्युला नोट डाऊन करा वाटल्यास. सर तुम्ही शीट पाठवून द्यायचा. मी तर पाठवणारच आहे ग्रुपवर. मला माहिती, तेव्हा तुम्ही बघणार पण नाही त्याच्याकडे. डाउनलोड करून ठेवून देणार फक्त ऍज इट इज. बघतो सर.
आम्ही सगळे खूप छान लिहून घेतो जशास तसे. हो का? हो सर, फॉर्म्युले खूप छान लिहिलेत तुम्ही आणि इंग्लिश कोड्स पण खूप मस्त आहेत. हम्म. सर हे डबल ग्रुप वर सेंड करता का तुम्ही? आम्ही करणारच आहे. मोक्षदा विचारते का? हो सर, कारण स्क्रीनशॉट पूर्ण निघत नाही. स्क्रीनशॉट नका काढू, मी पाठवणार आहे ग्रुपवर तुमच्या. हो सर, मी पण तेच सांगणार हो होते. सर. स्क्रीनशॉट नका काढू, मी पाठवणारच आहे तुमच्या ग्रुपवर. ट्रिग्नोमेट्री आणि कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरला नीट बघून घ्या, कारण आताच फ्रेश झालेला चॅप्टर आहे. याच्यात कुठे काही अडचण येत असेल तर मला विचारा. ऑपरेशन्स बघा, इकडे ऑपरेशन्स आहे बघा. ऑपरेशन्सला नीट बघा. दिसतंय का तुम्हाला ऑपरेशन्स? हो सर. ऑपरेशन्स नीट बघा. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तिथे काय विचारा काय असेल तर. सर हा जो ऑपरेशनचा आहे डिव्हिजन्स याचा हाच फॉर्म्युला लावायचा आहे का? डिव्हिजन जर तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करायचं असेल बाळा, तर जो खालचा असतो, आता इथे खालचा कोण आहे? डिनॉमिनेटर वाला कोण आहे? डिनॉमिनेटरला कोण आहे इथे खाली? सी प्लस आय डी. सी प्लस आय डी, बरोबर. तर त्याचा कॉन्जुगेट घ्यायचा. सी प्लस आय डी चा कॉन्जुगेट काय येतो? कॉन्जुगेट मध्ये आपण कोणाचं साईन बदलत असतो सांगा? जो इमॅजिनरी पार्टचं, बरोबर. मग इमॅजिनरी पार्ट कोण आहे? आय डी. आयडीचं साईन इकडे प्लस होतं, म्हणून त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर तो झाला सी मायनस आय डी अपॉन सी मायनस आय डी. मग खाली जो दिसतोय तुम्हाला सी प्लस आय डी इंटू सी मायनस आय डी, तर हा होतो ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर है ना. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, आता मी दाखवतो. हा आहे तुमचा ए प्लस बी आणि हा आहे तुमचा ए मायनस बी. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे हा होईल सी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर पण आहे बघा, तिथे आय पण आहे, आय है ना. मग आय स्क्वेअर काय असतो? -1, म्हणून तो मायनस इंटू मायनस या मधल्या साईनला प्लस करून टाकतो. ठीक आहे, आलं का लक्षात? हो. अजून पुढे जाऊ, पुढे बघायचे का? पुढचं अजून वाचायचं का? मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट वगैरे हे सगळं? हो सर. वाचा मग हे पण. याच्यामध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे काही डाऊट्स असल्यास विचारा.
इकडे पोलार फॉर्म पण आहे. पोलार फॉर्मला पण बघा, हे बघा आधी पॉवर ऑफ आय. झालं का रे? पोलार फॉर्म बघा नीट, इथे पोलार फॉर्म पण आहे. अजून काय इथे? चला, हे सगळं मी करेल, सगळं ग्रुपवर शेअर. तुम्हाला भेटूनच जाईल. ओके सर. इथे काही डाऊट्स असल्यास विचारा. इथे काही प्रश्न देऊ का तुम्हाला सॉल्व्ह करायला? हो सर, द्या. कोणत्या टाईप वर देऊ? सर तुम्ही टीचर्स आहेत, मग तुम्ही टीचर्स कोणतेही देऊ शकता. बरं, पण आले पाहिजे ना तुम्हाला सॉल्व्ह करायला. मी तर देईलच सॉल्व्ह करायला. ना सर. सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय cos of 2 pi by 9 plus I sin 2 pi by 9 ब्रॅकेटची पॉवर आहे 7 अपॉन cos of 3 pi by 7 plus I sin of 3 pi by 7 ब्रॅकेटची पॉवर आहे 3. याला सिम्प्लिफाय करून द्या, कारण कालच शिकवलंय मी. आता हे तर आलंच पाहिजे तुम्हाला. त्याला वरतून 2/9 ला डी मॉयर्स थेरमनी बाहेर काढा, खालून 3/7 ला डी मॉयर्स थेरमनी बाहेर पॉवरला काढा. पॉवरला तो मल्टिप्लायला जाईल. ठीक आहे, आणि मला आन्सर सांगा. हो सर.
होतोय का सॉल्व? फायनल स्टेज वर आहे. करा करा. मी पण इकडे सॉल्व करतो बघा. आन्सर येतंय का, सेम येतंय का चेक करा. कॉस ऑफ पाय प्लस आय साइन ऑफ पाय. इथून 2/9 बाहेर काढला, तिथे ऑलरेडी 7 होता. अपॉन खालून पण काढला कॉस ऑफ पाय प्लस आय साइन ऑफ पाय. इथून पण काढला 3/7. तर हा होतो वरती कॉस पाय प्लस आय साइन पाय रेस टू 14/9 अपॉन कॉस पाय प्लस आय साइन पाय. पॉवर होईल 9/7. आता दोघांचा डिनॉमिनेटर बेस जर पाहिला तर सेम आहे. (14/9) इंटू कॉस पाय प्लस आय साइन पाय 9/7 मायनस 9/7. कारण वरती घेतला तर त्याची पॉवर काय होईल, नेगेटिव्ह. कॉस पाय प्लस आय साइन पाय इथे होईल 14/9 है ना. दोघांचा बेस सेम आहे म्हणून पॉवरचं सबट्रॅक्शन होत असतं. डिनॉमिनेटर सेम आहे का रे? आहे का सेम? नाही. कॉस पाय प्लस आय साइन पाय क्रॉस मल्टिप्लाय करत असतो मग आपण याच्यामध्ये. 14 सुषमा 14 $98. 14 98 मायनस 9 81 9 63. काय येतोय मग कॉस पाय प्लस आय साइन पाय. 98 मायनस 81 म्हणजे किती, 17 ना. हो. 17/63. 17/63 किती रे? (17/63) हे होतं का असं स्टँडर्ड भागाकार? काहीच नाही होत. म्हणून लिहिणार कॉस ऑफ. परत डी मॉयर्स थेरमनी 17π/63 प्लस आय साइन 17π/63. त्या 17ला परत मध्ये टाकला अँगल सोबत मल्टिप्लायला. संपलं उत्तर. व्यवस्थित करा हे चॅप्टर. मी तुम्हाला ग्रुपमध्ये त्या मी काढलेले जे आहे ते शीट त्या शेअर करतो. आपण मंगळवारी या चॅप्टरवर टेस्ट घेऊ. ठीक आहे. हो सर. मी काही क्विज म्हणू आपण त्याला, टेस्ट म्हणण्यापेक्षा. पण तुम्ही अभ्यास करून येणार असाल तरच घेऊ ती क्विज. हो सर करू. येणार का अभ्यास करून? हो. अभ्यास करून येणार असाल तरच क्विज घेऊ. ठीक आहे. हे कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या. कोणाला जमलं नसेल तर त्यांनी इथून लिहून घ्या, इथून बघून. झालंय का सगळ्यांचं? हो झालं. झालंय, थांबायचं मग. ओके. पुढच्या वेळेस येऊ आपण तेव्हा काय घेणार आहे आपण त्या दिवशी? क्विज. ठीक आहे. सर एक प्रश्न विचारू? हा विचार. हे क्विज काय असतं? क्विज म्हणजेच परीक्षा बा. असं आहे का? क्विज म्हणजेच परीक्षा. क्विज म्हणजे आपण जी
शॉर्ट आन्सर टाईप एक्झाम असते ना तिला क्विज म्हणतात. अच्छा. ठीक आहे. MCQ टाईप क्विज घेता येते किंवा शॉर्ट आन्सर टाईप क्विज घेता येते. ठीक आहे. क्विज म्हणजे परीक्षा असते. ठीक आहे. चालेल का? हो. कोण कोण आहेत क्लासमध्ये आता? येस सर. चला थांबायचं मग. हो सर. हो सर. ओके ओके. चलो टाटा, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट सर. येस, गुड नाईट.